पर्यंत खाली घसरलाय। दिल्लीत धुक्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। थंडीमुळे अनेक दिल्लीतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या, तर धुक्यामुळे दिल्ली विभागातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या देखील उशिराने धावतायत। दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। प्रचंड कडाक्याची थंडी आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे राजधानी नवी दिल्लीकरांच्या रविवारची सकाळ अशा पद्धतीने सुरू झालेली। माझ्या मागची तुम्ही दृश्य बघताय कशा पद्धतीने खूप मोठ्या धुक्याचा प्रादुर्भाव जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये आणि आजूबाजूच्या शहरामध्ये होत असतानाच आपल्याला बघायला मिळते। खरं तर ही सकाळची वेळ आहे, पण ही सकाळची वेळ असताना देखील धुक्यामुळे जे वाहनं येता जात आहेत रस्त्यानं त्या वाहनांना अजूनही लाईट्स लावून जो आहे तो प्रवास करावा लागतोय। मुख्य करून जर आपण बघितलं तर कालपासूनच नवी दिल्ली असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये थंडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळालं होतं। काल जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर 3-4 अंशापर्यंत पारा जो आहे तो घसरल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं धुकं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। खरं तर 15 मीटरपर्यंतची दृश्यमानता जी आहे ती या धुक्याची असल्याचं आपल्याला बघायला मिळते। प्रामुख्याने आपण जर बघितलं त्या धुक्यामुळं ट्रेन्स असतील किंवा विमानं असतील याची उड्डाणं देखील अनेक रद्द झालेली आहेत। हवामान खात्याकडनं प्रामुख्याने जर बघायला गेलं तर खूप गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याची माहिती देखील दिली गेलेली आहे। सोबतच प्रवास करताना तुम्ही काळजी घेण्याचं आवाहन देखील रस्ते विभाग असेल किंवा हवामान विभागाकडून केलं गेलं आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।